इयत्ता चौथी मंथन गणित व्यवसाय 6. टॉपिकचे नाव आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. प्रश्न पहिला 9079 आणि 9097 रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह येईल? विद्यार्थी मित्रांनो, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या आपल्याला ठरवायची आहे. तर आता 9000 9000 दोनही संख्यांची सुरुवात 9000 ने होते. पहिली संख्या आहे 79 आणि दुसरी संख्या आहे 97. मग 97 हे 79 पेक्षा मोठी आहे, म्हणजे 97 कडे मोठं चिन्ह येईल, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा 4 सहस्र 8 दशक 3 एकक चौकट 4 सहस्र 9 एकक 1 शतक रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह येईल? विद्यार्थी मित्रांनो, 4 सहस्र म्हणजे 4000, 8 दशक म्हणजे 80 आणि 3 एकक म्हणजे 3. या सर्वांची जर बेरीज केली तर 4083 आणि त्यानंतर पुढची संख्या आहे 4 सहस्र म्हणजे 4000, 9 एकक म्हणजे 9 आणि 1 शतक म्हणजे 100. या सर्वांची बेरीज केली तर ती बेरीज असेल 9, 0, 1 आणि 4 म्हणजे 4109 आणि पहिली संख्या आहे 4083. म्हणजे यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 4109 ही मोठी आहे आणि 4083 ही लहान आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा हे चिन्ह येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न तिसरा 43075, 43038, 43100, 43069 यापैकी लहानात लहान संख्या कोणती? मित्रांनो, सर्वात लहान संख्या कोणती आहे ती आपल्याला शोधायची. आता सर्व संख्यांची सुरुवात 43 ने होते. 43, 43, 43 आणि 43. तर आता पहिली संख्या 43075, त्यानंतर आहे 43038, त्यानंतर 43100 आणि 43069. तर यापैकी सर्वात लहानात लहान संख्या कोणती आहे? तर आता या ठिकाणी बघितलं आपण 75 आणि 38 यामध्ये 38 लहान आहे, 100 पेक्षा सुद्धा 38 लहान आहे आणि 69 पेक्षा 38 लहान, म्हणजे 43038 ही सर्वात लहान संख्या आहे. सर्वात लहान संख्या 43038 असा पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 43038 ही सर्वात लहान संख्या आहे. प्रश्न चौथा खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 1 80729, पर्याय क्रमांक 2 80092, पर्याय क्रमांक 3 80792 आणि पर्याय क्रमांक 4 80279. सर्व संख्यांची सुरुवात 80,000 ने आहे. आता 729 आणि 92 यामध्ये मोठी संख्या 729 आहे. आता 729 पेक्षा सुद्धा मोठी संख्या आहे 792 आणि 279 ही लहान आहे, म्हणजे 80,792 ही सर्वात मोठी संख्या आहे. 792 ही सर्वात मोठी आहे, म्हणजे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 80,792 ही सर्वात मोठी संख्या आहे. प्रश्न पाचवा 70549 हे अंक एकदाच वापरून 5 अंकी लहानात लहान कोणती संख्या तयार होईल? विद्यार्थी मित्रांनो, 5 अंक दिलेत आपल्याला 1, 2, 3, 4 आणि 5. आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. लहानात लहान संख्या तयार करताना जर 0 आलेला असेल तर 0 हा नेहमी 2 नंबरला लिहायचा. मग त्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 0 पेक्षा मोठी संख्या आहे 4. मग ते 4 1 नंबरला लिहायचे, 0 लिहायचा 2 नंबरला. आता आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची, म्हणजे आपल्याला 4 0 आणि नंतर मोठ्या 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 संख्या लिहित जायचं. 4 नंतर मोठी संख्या आहे 5, 5 नंतर मोठी संख्या 7 आणि 7 नंतर मोठी संख्या 9. म्हणजे हे आपलं योग्य उत्तर असेल. 40,579 ही संख्या तयार होईल. तर असा पर्याय कुठं आहे? 40,579 म्हणजे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 40,579. प्रश्न 6वा 7502 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी विषम संख्या कोणती?
विद्यार्थी मित्रांनो, 4 अंक दिलेत आणि 4 अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर आपल्याला सर्वात अगोदर सर्वात मोठी संख्या लिहावी लागेल. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठी संख्या अगोदर घ्यायची आणि लहानात लहान संख्या तयार करताना लहान संख्या अगोदर घ्यायची. मग पहिला अंक असेल 7, त्यापेक्षा लहान 5, नंतर असेल 2 आणि नंतर असेल 0. ही सर्वात मोठ्यात मोठी संख्या तयार होईल 4 अंकी. पण मित्रांनो, आपल्याला विषम संख्या सांगितली. आपल्याला विचारलं विषम संख्या. आता या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे ही समसंख्या झाली, म्हणून हे उत्तर आपलं येणार नाही. तर आपण दुसरी संख्या तयार केली या ठिकाणी. आता 2ची जर अदलाबदल केली तरी सुद्धा समसंख्या तयार होते. म्हणजे आपण दुसरी संख्या तयार केली 7, 5, इथं 0 लिहिला, इथं 2 लिहिले तरी सुद्धा समसंख्या तयार होते. मग आता आपण पुन्हा 5 या ठिकाणी घेऊन बघू. 7, 5 आपल्याला शेवटी घ्यावा लागेल म्हणजे विषम संख्या तयार होईल. मग या ठिकाणी 2, 0 आणि 5 अशी जर आपण संख्या घेतली 7205, तर या ठिकाणी ही संख्या बरोबर आहे, कारण की ही विषम संख्या आहे, कारण की या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे. म्हणजे या अंकांपासून मोठ्यात मोठी 4 अंकी विषम संख्या कोणती तयार होईल तर 7205. म्हणजे 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7205. प्रश्न 7वा, 62804 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्यांतील फरक किती? विद्यार्थी मित्रांनो, 5 अंक दिलेत. 5 अंकांचा वापर करून आपल्याला अगोदर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, त्यानंतर लहानात लहान संख्या तयार करायची. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठ्या अंकांपासून सुरुवात करायची, लहान अंकांकडे जायचं. मग सुरुवातीला 8, त्यापेक्षा लहान 6, त्यानंतर 4, नंतर 2 आणि नंतर 0. ही झाली मोठ्यात मोठी संख्या. लहान संख्या तयार करताना संख्येत जर 0 असेल तर 0 2 नंबरला लिहायचा, त्यापेक्षा मोठी संख्या अगोदर 2, त्यानंतर 0, नंतर 4, 6 आणि 8. ही झाली लहानात लहान संख्या. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू म्हणजे आपल्याला दोघांमधील फरक समजेल. आता 0तनं 8 जाऊ शकत नाही, 2कडनं हातचा घेतला, 2च्या जागी झाले 1, या ठिकाणी झाले 10, 10तनं 8 गेले 2, 1तनं 6 जाऊ शकत नाही, 4कडनं हातचा घेतला, 4च्या जागी 3 झाले, या ठिकाणी झाले 11, 11तनं 6 गेले 5, 3तनं 4 जाऊ शकत नाही, 6कडनं हातचा घेतला, झाले 13, या ठिकाणी झाले 5, 13तनं 4 गेले, खाली राहिले 9, 5शी 5 आणि 8तनं 2 गेले, खाली राहिले 6. म्हणजे उत्तर आलं 65,952. हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 65,952. प्रश्न 8वा, 5, 7, 4, 2 व 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकांची बेरीज किती? विद्यार्थी मित्रांनो, 5 अंक दिलेत. 5 अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सर्वात अगोदर मोठा अंक लिहायचा, त्यानंतर लहान 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 अंक लिहायचे. सर्वात मोठा अंक आहे 9, त्यापेक्षा लहान 7, त्यापेक्षा लहान 5, नंतर 4, नंतर 2. ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आपल्याला काय विचारले? मोठ्यात मोठी संख्या तयार केल्यानंतर मोठ्या संख्येतील दशक स्थानी आहे 4, म्हणजे 4ची स्थानिक किंमत 40 आणि हजार स्थानच्या अंकांची बेरीज. हजार स्थानी आहे 7, 7ची स्थानिक किंमत आहे 7000. यांची आपल्याला बेरीज करायची. तर या ठिकाणी 7040 ही आपली बेरीज असेल. अंकांची बेरीज किती? तर 7040 हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 7040. प्रश्न 9वा, 4, 7, 0 व 2 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्या व लहानात लहान समसंख्येची बेरीज किती? विद्यार्थी मित्रांनो, 4 अंक दिलेत आणि या 4ही अंकांचा प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे. मोठ्यात मोठी 4 अंकी समसंख्या तयार करायची, लहानात लहान 4 अंकी समसंख्या तयार करायची. आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करूया. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक, त्यानंतर त्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान. ही झाली मोठ्यात मोठी. पण आपल्याला समसंख्या सांगितली. आता ही समसंख्या आहे का? संख्येच्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे ही समसंख्या आहे.
संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या समसंख्या असते. मग आता ही संख्या सम झाली. त्यानंतर लहानात लहान संख्या तयार करायची. आता लहानात लहान संख्या तयार करताना 0 असेल तर 0 2 नंबरला, त्यापेक्षा मोठी संख्या अगोदर म्हणजे 2, त्यानंतर 0, नंतर 4 आणि 7. मित्रांनो, ही संख्या जर तयार करायला गेलं तर ही समसंख्या होत नाही, कारण की संख्येच्या एकक स्थानी 7 आहे. म्हणजे आपल्याला आता शेवटचे जे 2 अंक आहेत त्यांची अदलाबदल करावी लागेल. म्हणजे 2, 0, 7 आणि 4. आता समसंख्या तयार झाली का? झाली. मग यांची आपल्याला बेरीज करायची. म्हणजे ही झाली मोठ्यात मोठी संख्या आणि ही झाली लहानात लहान. या दोघांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर. मग आता ही मोठ्यात मोठी संख्या तयार करी, त्यामध्ये लहान संख्या मिळू 2 07 म्हणजे 2074. या दोघांची आपल्याला काय करायची? बेरीज. 4 7 आणि 2 9, 4 7 आणि 2 9. म्हणजे हे आलं आपलं उत्तर 9494. म्हणजे 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9494. प्रश्न 10वा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आणि कोणत्या पर्यायामध्ये सर्वात लहानात लहान संख्या तयार होईल? आता पहिल्या पर्यायामध्ये आपण लहानात लहान संख्या तयार करूया. लहानात लहान संख्या तयार करताना जर 0 आला तर 0 2 नंबरला लिहायचा, त्यापेक्षा मोठी संख्या 1 नंबरला. तर पहिल्या संख्येपासून कोणती लहान संख्या तयार होईल? तर 1, 0, 4 आणि 5. 1045 ही लहानात लहान संख्या तयार झाली. तर दुसऱ्या पर्यायापासून आपण पुन्हा लहानात लहान संख्या तयार करूया. 1, 0, 2, 5. 1025 झाली. पर्याय क्रमांक 3 पासून लहानात लहान संख्या 2, 0, 3 आणि 7. आणि पर्याय क्रमांक 4 पासून लहानात लहान संख्या सर्वात लहान अंक 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 7. तर आता 1045, 1025, 2037 आणि 2347 यामध्ये लहानात लहान संख्या कोणती आहे? तर लहानात लहान संख्या आहे या ठिकाणी 1025. मग आता ही संख्या कुठं तयार झाली? पर्याय क्रमांक 2 मध्ये. पर्याय क्रमांक 2 पासून लहानात लहान संख्या तयार होते. म्हणजेच 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे, चौथीच्या मंथनच्या पुस्तकातला हा व्यवसाय नंबर 6 आपण घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा व्यवसाय पुढच्या व्हिडिओमध्ये असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.